नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, कंबळीमुळे होणार आता सर्व राजांची भेट। तर नेमकी कशी होती भेट, चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट। तर मित्रांनो, तुम्हाला माहितच असतं की आता ऋषीच्या घरामध्ये किती मोठा प्रॉब्लेम झालेला असतो, कारण की ऋषीमुळे का आता त्याच्या बहिणीवरती लग्नाचं सगळं काय प्रेशर आलेलं असतं। त्याच्यामुळे ती सांगत असते की दादा, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय, तुला जर लग्न करायचं नव्हतं तर तू सरळ आईला सांगायचंच नाही, तुझ्यामुळे सगळे काही माझ्या पाठीमागे लग्नाची स्थळं लागलेली आहेत आणि तुला मी आधीच सांगितलं होतं की मला तर लग्न करायचं नाहीये। त्यावेळेस मात्र ऋषी म्हणतो की तू काळजी करू नको, मी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, फक्त आईला काही ना काही करून आपण आता टाळत राहूया। तर मित्रांनो, इकडे कंबळी आणि निंगीला तुम्ही पाहिलंच असेल की आता पूर्णाजीने घरी बोलवलेलं असतं, त्याच्यामुळे त्या घरी देखील गेलेले असतात। पण हे सगळं घडत असताना मात्र कंबळीच्या देखील चांगलंच लक्षात आलेलं असतं की पूर्णाजी आणि कामिनी ह्या दोघींमध्ये काही ना काही खूप मोठा जुना विषय असणार आहे, कारण की पूर्णाजी सोबत ज्या प्रकारे कामिनी वागते ना, त्याच्या पाठीमागे काही ना काही भूतकाळ आहे, हे सगळं काय आता कंबळीच्या लक्षात आलेलं असतं। कंबळी म्हणते की मला पूर्णाजीवरती देखील लक्ष ठेवायला पाहिजे, कारण की कामिनी जी एवढी दिसती ना एवढी चांगली नाहीये, पण पूर्णाजी कशी असते हे चांगलंच आता कामिनीला देखील माहीत झालेलं असतं आणि रागिनीला देखील माहीत झालेलं असतं। कारण की पूर्णाजी जरी सगळ्यांसोबत स्वभावाने चांगली वागत असेल तर पूर्णाजीचं खरं रंग आणि रूप यांनी अजूनपर्यंत पाहिलेलं नसतात, कारण की ती एवढी डेंजर असते की आता सगळ्यांना घाम फुटू शकतो। पण मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला माहीतच आहे की आता कामिनीला वाटत असतं की पूर्णाजीसोबत जे काही चॅलेंज लिहिलेलं आहे आणि आता ते सगळं काही पूर्ण व्हायची वेळ आलेली आहे। 6 महिन्याच्या आत जर पूर्णाजीला तिची खरी मोठी नात नाही सापडली तर सगळी काही प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर होईल आणि एकदा का अनिकाच्या नावावरती सगळी काही प्रॉपर्टी झाली रे झाली की मग ह्या पूर्णाजीला ह्या घरातून बाहेर फरफटत ओढून काढेल, असं सगळं काही ह्या रागिनीचा आणि ह्या कामिनीचा प्लॅनिंग असतो। पण त्या दोघींना देखील माहीत नसतं की त्या एवढ्या घाण तोंडावरती पडणार आहेत ना की शेवटी त्यांनाच पूर्णाजीचे पाय धरायची वेळ येणार आहे। कारण की मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की आपल्या सरूसोबत जे काही भूतकाळामध्ये घडलेलं असतं या सगळ्याला जबाबदार कोण असतं, ही कामिनी आणि सोबत ही रागिनी। कारण की ह्या दोघींनी मिळूनच आपल्या सरूचा चांगला छळ केलेला असतो आणि तिला त्या मुंबईसारख्या शहरातून हाकलून दिलेलं असतं। त्यावेळेस मात्र आपली सरू त्या गावामध्ये जाऊन राहत असते आणि कित्येक वर्ष झालं ती तिकडेच राहत असते। पण आता मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की ह्या कंबळीमुळे आता आपल्या राजन सरांची आणि सरूची भेट होणार आहे। म्हणजेच मित्रांनो, आता पुढे पॅरेंट्स मीटिंग ठेवलेली असते। त्यावेळेस मात्र राजन सरांनी आधीच सांगितलेलं असतं की कंबळी, मला तुझ्या आईला भेटायला खूप आवडेल, कारण की तुझ्यावरती एवढे चांगले संस्कार आहेत ना आणि तुझ्या बाबतीत मी जेवढं काय ऐकले ते एकदम योग्यच आहे। तर कंबळीला देखील आता काही देखील करता सरूला त्या ठिकाणी बोलवणं गरजेचंच असतं। त्याच्यामुळे कंबळी ठरवते की आता आईला ह्या ठिकाणी बोलवूया। पण तुम्हाला माहीतच आहे की आपली सरू मुंबईला येण्यास कधी देखील तयार होणारच नाही, कारण की पॅरेंट्स मीटिंग असती। त्यावेळेस मात्र कंबळी म्हणते अगं आई, ये ना, तुला इथे एका माणसाला भेटवायचं आहे, कारण की ते एवढे चांगले आहेत ना की त्यांनी आतापर्यंत आम्हाला खूप सारी मदत देखील केली। पण मित्रांनो, हे सगळं होत असताना मात्र तुम्हाला माहितीच आहे की आपली सरू मुंबईला जाऊ शकत नाही। पण सरू देखील ठरवते की आता बंड्याला घेऊन सोबत मुंबईला जाऊया आणि ह्या मुली देखील काय करतात, कुठं राहतात, ही सगळं काही पाणी करून येऊया। पण तुम्हाला माहिती आहे की आपल्या अजूनपर्यंत कंबळीला हे सत्य माहीत नसतं की तिचे आबा आता ह्या जगामध्ये राहिलेले नाहीत। पण कंबळीने ठरवलेलं असते की काहीतरी मोठं यश गाठायचं आणि नंतरच गावाकडे जायचं, असं कंबळीने देखील ठरवून ठेवलेलं असतं आणि आबांना देखील सांगितलेलं असतं की मी ज्यावेळेस माघारी येईल त्यावेळेस मी काहीतरी बनवूनच रिटर्न येईल। पण हे सगळं घडत असताना मात्र ज्यावेळेस आपल्या कंबळीला आबांचं सत्य कळेल त्यावेळेस मात्र आपल्या बिचाऱ्या कंबळीचं खूप हाल होतील, तिला खूप वाईट वाटेल। तर आता पॅरेंट्स मीटिंगमध्ये तुम्हाला माहीतच आहे की आता सगळ्यांचे पॅरेंट्स आलेले असतात, पण कंबळीच्या आईला यायला जरा उशीर होतो। पण मित्रांनो, त्याच ठिकाणी मात्र राजन, पूर्णाजी हे सगळेजण देखील येतात आणि आता त्यावेळेस मात्र 6 महिने देखील पूर्ण होत आलेले असतात। त्याच्यामुळे कामिनी ठरवते की आता काही जरी झालं तरी शेवटी या पूर्णाजीला हे सगळं काय हरावं लागेल आणि सगळं काही प्रॉपर्टी माझ्या आता काही जरी केलं तरी अनिकाच्या नावावरतीच होणार, हे पूर्णपणे खात्री असते आता मात्र कामिनीला। पण कामिनीला माहीत नसतं की तिचा हा आनंद जास्त काळ टिकणार नाही, कारण की आता लवकरच तिच्या ह्या सगळ्या काही प्लॅनवरती पाणी फेरायला आता तिची खंबीरपणे मोठी नात आलेली आहे, म्हणजेच आपली कंबळी आलेली आहे। कारण की तिची आणि कंबळीची आधीच कितीतरी वेळा टक्कर झालेली असते आणि त्या सगळ्या टक्करमध्ये कंबळीने देखील तिला तिची चांगली जागा दाखवून दिलेली असते। कारण की तुम्हाला माहीतच आहे की कंबळीने आत्तापर्यंत ह्या अनिकाचंच काय तर तिच्या आईचं आणि सोबतच तिच्या कामिनीचं कधी देखील चालून दिलेलं नसतं। त्यांनी कितीतरी प्रयत्न केलेले असतात आपल्या कंबळीच्या विरुद्ध कट कारस्थाने करायची, पण तरी देखील ह्या कंबळीने त्या सगळ्यांचा मात चांगलाच उतरवलेला असतो। तर मित्रांनो, राजन सरांना देखील आता हळूहळू कंबळीबाबत
सरूबाबत सगळं काही जाणून घ्यायची खूप उत्सुकता असते, कारण की राजन सर म्हणतात की कमळे, मी तुझ्या गावाकडे ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस मला तुझं गाव दाखवशील ना. त्यावेळेस मात्र कमळी देखील म्हणते की मी तुम्हाला गाव काय सर, तुम्ही एकदा आमच्या गावाकडे याच, तुम्हाला मी सगळं काय फिरवते, तुम्हाला लय आवडेल, एकदा एवढं आवडेल ना गाव की तुम्हाला परत इकडे येऊशीच वाटायचं नाही. हे सगळं ऐकल्याच्या नंतर राजनला तर आता वाटतं की लवकरात लवकर कमळीचं गाव बघायला गेलंच पाहिजे. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की राजन ऑलरेडी तिथे जाऊन आलेला असतो आणि राजनने जमिनीची पाहणी पण केलेली असते, पण आपल्या सरूने ते विकण्यास नकार दिलेला असतो. पण सरूला माहीत नसतं की आता पुढे काय घडलंय, म्हणजे कमळी कोणाच्या पाशी राहते, कोणाकडे जाते, कोणाला भेटते. ज्यावेळेस मात्र सरूला कळेल की सगळं काही म्हणजेच महाजन कुटुंबाशी कमळीचं काही ना काही नातं आहे, त्यावेळेस मात्र आपली सरूच कमळीला मुंबईमध्ये ठेवणार नाहीये. पण मित्रांनो, आता शेवटी काही जरी केलं तरी सरूला आता मुंबईमध्ये यावं लागतं आणि पॅरेंट्स मीटिंगमध्ये सरू आल्याच्या नंतर मात्र सगळेजण त्याच ठिकाणी असतात. पण सरू ज्याच वेळेस मात्र आपल्या राजन सरांना बघते त्याच वेळेस आतमध्ये येण्यास नकार देते आणि तोंड लपवते आणि तिथून निघून चाललेले असते. पण ज्यावेळेस मात्र मीटिंग संपते त्यावेळेस मात्र राजन सरांची आणि तिची नकळत का होईना भेट होते. त्यावेळेस मात्र राजन सर म्हणतात की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलेलं आहे, तुम्ही तोंड का लपवताय माझ्यापासून. त्यावेळेस मात्र सरू म्हणते की काही नाही, मी थोडी आजारी आहे त्याच्यामुळे मी तोंड लपवते, कारण की तुम्हाला माहिती आहे की आपल्या सरूला अजिबात देखील खरं सत्य राजन सरांसमोर येऊन द्यायचं नसतं, कारण की त्याच्या पाठीमागे खूप मोठा भूतकाळ असतो. हा तुम्हाला देखील चांगल्या प्रकारे आता माहीत झालाच असेल की, कारण की आतापर्यंत आपल्या सरूला धोका होता महाजन कुटुंबापासूनच. कारण की तुम्हाला माहीत असावं की सरूची आई जी होती ती पहिली महाजन कुटुंबाच्या इथं काम करायला होती आणि त्याच वेळेस मात्र सरूचं आणि राजन सरांचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि त्यांनी लग्न देखील केलं होतं. पण तुम्हाला माहीतच आहे ही कामिनी जेव्हा त्यांच्या आयुष्यात आली तेव्हा त्यांनी सगळा काय राडा करून टाकला. कामिनी म्हणले एवढ्या गरीबाच्या मुलीसोबत लग्न करणार, असं करणार तसं करणार. त्यावेळेस मात्र आपल्या सरूवरती खूप सारा अत्याचार करण्यात आला. सरूला आपल्या मुंबईमधून चक्क ह्या कामिनीने पळून लावलं आणि चक्क गुंड पाठवले, कारण की गुंड ह्यासाठी पाठवलं की सरूचा कायमचा काटा काढायचा. पण मित्रांनो, आपली सरू आपल्या कमळीला घेऊन त्या ठिकाणाहून पळून गावाकडे गेलेली असते. पण त्याच्यामुळेच तीच भीती असते की सरूला की हे सत्य कोणाला देखील कळायला नको आणि माझ्या आणि माझ्या मुलीची खरी ओळख कोणासमोर देखील यायला नको. पण मित्रांनो, आता पॅरेंट्स मीटिंगमध्ये तर सरू आणि राजनची भेट होताच राहिली. पण मित्रांनो, आता सरू आणि राजन परत एकमेकांच्या समोर आलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय, सरू आणि राजन एकमेकांच्या समोर आलेले तर आहेत, पण सरूनी राजनला खरी ओळख दाखवायला पाहिजे का नाही, प्लीज हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण की आपली पूर्ण आजी आस लावून बसलेली आहे की कधी तिला तिच्या मोठ्या नातीचा चेहरा पाहायला भेटेल आणि एकदाची निम्मी प्रॉपर्टी तिच्या नावावरती झाली की पूर्ण आजीला वाटत असते की सगळं काही माझ्या मोठ्या नातीच्या हाती गेलं तर मग मला देखील काही टेन्शन नाही, कारण की ही कामिनी ह्या कशा आहेत हे पूर्ण आजीला देखील चांगलंच कळलेलं असतं. तर कामिनी आता इकडे खूप खुश झालेली असते. तिला वाटत असते की आता मोठी नात काय येत नाही, म्हणजे 6 महिन्यात ॲग्रीमेंट संपलेला आहे आणि सगळी काही प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती झालेली आहे. पण मित्रांनो, सरू आणि राजनची भेट न कळत होते आणि त्या भेटीमध्ये मात्र राजन सरूपासून लांब जाऊ शकत नसतो. राजन सरूच्या जाऊन पाया पडतो आणि म्हणतो की सरू मला माफ कर, मी तुला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण तू मला सापडलीच नाही, मी त्याला काय करू. पण त्यावेळेस मात्र सरू म्हणते की हे बघा, आता तुमचा आणि माझा काही देखील संबंध नाही, तुम्ही तुमच्या ठिकाणी राहा, मला माझ्या ठिकाणी जाऊ द्या. कारण की सरूसोबत भूतकाळात जे काही केलेलं असतं महाजन कुटुंबातल्या लोकांनी ते एकदम चुकीचं असतं. तर त्यावेळेस मात्र आता तो भूतकाळ देखील लवकरच समोर येईल. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सरू आणि राजनने एकत्र राहिलं पाहिजे का नाही, प्लीज एक कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपली कमळीच मोठी नात आहे हे समजल्याच्या नंतर कामिनी, अनिका आणि रागिणीचं काय होईल, प्लीज हे कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट भागांमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं तेवढं बेल नोटिफिकेशन ऑन करून जाता जावा. धन्यवाद.